गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तर आपण नेहमीच करत असतो, पण आज आपण आठवडाभर क्रिस्पी आणि छान राहतील असे मोदक करूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार, दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पॅनमध्ये 1 टीस्पून साजूक तूप, 2 टेबलस्पून बदामचे तुकडे, 2 टेबलस्पून काजूचे तुकडे, 2 टेबलस्पून टरबूजाच्या बिया म्हणजेच मगज लो फ्लेमवरती थोडंसं परतवून घेऊ। टरबूजाच्या बिया फुलायला लागलेल्या आहेत। यामध्ये 2 टेबलस्पून पिस्त्याचे तुकडे, 2 टेबलस्पून किसमिस टाकून थोडंसं परतवून घेऊ। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। सर्व ड्रायफ्रुट्स कुरकुरीत झालेले आहेत, काढून थंड करून घेऊ। पाव किलो खवा लो टू मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा। असं खवा भाजून घेतल्यामुळे मोदक आठवडाभर छान राहतात। खवा कोरडा झालेला आहे, काढून थंड करून घेऊ। 1 कप बारीक रवा आणि 1 कप मैदा चाळून घेतलेला आहे। पाव कप साजूक तूप पातळ करून घेतलेला आहे, ते टाकून मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे। यावरती 5 मिनिट झाकून ठेवू। खवा थंड झालेला आहे। यामध्ये परतवलेले ड्रायफ्रूट, इलायची पावडर, जास्त पिठी साखर घातली तर मोदक तळताना फुटतात, त्यामुळे अर्धा कप पेक्षा थोडी कमी पिठी साखर घालायची आहे। 5 मिनिट झालेले आहेत। पिठाचा गोळा थोडासा मळून मध्यम पोळी लाटून एका वाटीने पुऱ्या काढून घेऊ, म्हणजे मोदक एकसारखे येतील। पुरीमध्ये सारण भरून असं फोल्ड करून गच्च तोंड बंद करून घ्यायचं, म्हणजे मोदक तळताना फुटणार नाही। तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून यामध्ये मोदक घालून लो टू मीडियम फ्लेमवरती गोल्डन तळून घेऊ। मोदक मस्त गोल्डन आणि क्रिस्पी तळून झालेले आहेत। असं तेल निथून काढून घेऊ। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त टेस्टी क्रिस्पी मोदक तयार झालेले आहेत। हे मोदक आठवडाभर छान राहतात, त्यामुळे 2 दिवस अगोदर करून ठेवू शकतो। तुम्ही अशा पद्धतीचे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की करून पहा आणि कमेंट्स करून मला सांगा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।